नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या शिरूरमध्ये विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या टीमनं रेस्क्यू केलं आहे. शेतकरी नवनाथ शेलार यांनी दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्याला सुरक्षितपणे पाठवण्यात आलंय. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदान प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आणि पुतण्या याचा देखील समावेश आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीमध्ये अवैध रेतीची वाहतूक करणारे 5 ट्रक जप्त करण्यात आलेत. अमरावतीचे एसडीओ अनिल भटकर आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी ही धडक कारवाई केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 12 वाहन चालकांवर धडक कारवाई केली आहे. यावेळी वाहन चालकांकडून 45,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे. भंडारा जिल्ह्यात थंडीमुळे नागरिक उबदार कपडे आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत. अशा थंडीत देखील नागरिक अगदी सकाळपासून घराबाहेर पडून व्यायाम आणि कसरत करत असल्याचं बघायला मिळतंय. भंडाराच्या तुमसरमधील मालवी शाळेत मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलाय. लातूर जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये उदगीरमध्ये 68.12%, अहमदपूरमध्ये 73.6% आणि औस्यामध्ये 75.73% मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तसंच 83,000 मतदारांपैकी एकूण 56,663 मतदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. काल पार पडलेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्यात. सुरक्षेच्या दृष्टीनं स्ट्रॉंग रूमला पोलिसांचं 3 स्तरीय सुरक्षा कवच करण्यात आलंय. 21 डिसेंबरपर्यंत सर्व ईव्हीएम मशीन या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीला वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमीनंतर आता चिमुकल्या नाशिककरांनी देखील विरोध दर्शवलाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत तपोवनासाठी चिमुकल्या नाशिककरांनी उडी घेतली आहे. वृक्षाचं महत्त्व पटवून देण्यासाठी निरनिराळे सामाजिक संदेश देणारे पोस्टर हातात घेऊन आणि पोशाख परिधान करून चिमुकले या आंदोलनात सहभागी झाले होते. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.